तो तसा म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्यावर सोडून मोकळा झालेला असतो की पण असं होतं नाही ग असं ठेवूया आता तिचं सरस्वती ठेवल्या तिने सांगितलं की असंच आहे फंटास्टिक म्हटलं. वाटतंय. एक तर आपलं आडनाव इतकं मोठं आहे की दमवायचं तर पूर्ण दमवायचं. सरस्वती समीर धर्माधिकारी हा माझं पूर्ण असं मला स पासून काहीतरी नाव असावं असं वाटत होतं कारण यांच्या पूर्ण धर्माधिकारी फॅमिलीमध्ये सगळे स पासून आहेत एक्सेप्ट समीची आई काकू मी त्यांना म्हणते आणि आम्ही दोघी ए पासून आहोत पण बाकी सगळे याची बहीण शिल्पा बाबा सुभाष हा समीर सगळे एस होते तर मला माझ्या डोक्यात आलं होतं एस पासून ठेवूया तर मग मी सरस्वती मला आवडलं नाव. सरस्वती आणि आपली प्रार्थनाच असायची. येस तर मग तिचं सरस्वती ठेवलं नाव आणि तिचं होतं म्हणून रायमिंग पार्वती मला असंच आठवलं म्हणजे वाटलं हॉस्पिटलमध्ये असतानाच मी पार्वती ठेवलं. वा मुलं झाल्यानंतर म्हणतात आई बाबा आणखीन बऱ्याच अंशी म्हटलं सगळेच नाही पण बऱ्याच अंशी आई बाबा खूप अजून विचारांनी प्रगल्भ होतात एक मॅच्युअर्ड होतात. आई बाबा म्हणून एक वेगळा प्रवास सुरू होतो म्हणून म्हणजे आता माझाही तो प्रवास चालू आहे आणि हळूहळू मलाही वाटतं की माझ्यात खूप बदल होत जात आहे टप्प्याटप्प्यावर बिकॉज ऑफ माय डॉटर. सो तुम्ही दोघं काय सांगाल तो प्रवास कसा वेगळा झाला एकमेकांच्या साथीने? ऍक्च्युली ऑफकोर्स सरस्वती पार्वती आहे पण सगळ्यात मोठा मुलगा मी आहे त्यामुळे मचर हीच आहे मी नाहीये. तिला नाही सगळ्यात मोठा नाही सगळ्यात धाकटा येतो कारण पोरी आता खरंच मोठ्या लागल्यात. पण सरस्वती आणि पार्वतीमध्ये पण 9 वर्षाचं ऑलमोस्ट अंतर आहे त्यामुळे ती एक वेगळी जनरेशन गॅप आहे म्हणजे पार्वती सरस्वती ऑलमोस्ट आमच्या आणि पार्वतीच्या मध्ये मधली वाटते मला म्हणजे इतकी जनरेशन गॅप वाटते मला म्हणजे आजकाल 2-2 वर्षांनी जनरेशन चेंज होत आहे का इतके फास्ट आहेत असं वाटतं. पण ही मुलं अफाट आहेत म्हणजे ती फोकस्ड आहेत त्यांना काय हवं आहे त्यांना परफेक्टली माहिती आहे एस्पेशली म्हणजे मुलींना सुद्धा की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे म्हणजे आपलं जरा तरी हे पण ते पण इमोशनली थोडंसं हे होऊ शकतं त्यांचं नाही होत. हे उगाच आपण आता हे अमेरिकन म्हणतात म्हणून झेनझी म्हणतो ते एकदम जेनझी जेन्स अल्फा आणि सुरू झालं. हो पण मला ती दरवेळेस की आमची पुढची पिढी असं मला दरवेळेस तो फील आहे की ती इतकी शार्प आहे पुढची पिढी. कधी उगाच आपण म्हणतो की अरे ह्यांना येत नाही पण आपण जेव्हा त्या वयामध्ये होतो तेव्हा आपले सुद्धा आईबाबा म्हणायचं ह्यांना कसं काय कळत नाही अजून हे असं नाही आहे. पण ही आता खूप शार्प आहे. आमची जी फळी म्हणतात आपली जी फळी आहे ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामध्ये खूप गुंतलेली होती. बरोबर. आणि की आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना त्रास होऊ नये त्यांना सगळ्या सुखसोयी मिळात म्हणून आम्ही कम्प्युटर काढला आम्ही कुठे मोबाईल फोन्स काढले पेजर्स काढले आणि त्यांच्या हातात ती यंत्र आम्हीच दिलेली आहेत. पण ती कशी नीट वापरायची त्यांना आजकाल कळायला लागलं. ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत पण त्यांना दोन्ही गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. खूप डेफिनेट पार्वती साधारण 2012 नंतर जन्माला आलेली मुलं तर त्या टेक्नॉलॉजी सकट जन्माला आली आहेत म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की कर्ण कसा कवचकुंडलांसकट जन्माला आला तसं इनबिल्ट टेक्नॉलॉजी त्यांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे ती त्याच्यात जन्माला आलेली मुलं आहेत मग ते का घेऊन बसतात म्हणण्यात पॉईंट नाहीये फक्त त्यांचा वापर त्यांनी चांगला कसा करावा हे आपण गाईड नक्की करू शकतो. बरं आता एक इंटरव्ह्यूचा शेवट आपण एक छानसा रॅपिड फायर दोघांमधलं ट्युनिंग बघायला आपण घेतोय. तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं? मी. तो पण चुका पण तोच करतो. घरात म्हणजे चौघांमध्ये तुमच्या घरात जास्त ड्रामा कोण करतं? तोच. चौघांमध्ये मुलीं पण नाहीत? ओ सर नाही काय ना मी ओव्हर ऍक्टिंग करतो मी ओव्हर ऍक्टिंग करतो घरी आणि पोरी सगळं ऍक्टिंग करतात. जास्त शॉपिंग कोण करतं? मुली. चौघांमध्ये जास्त शांत कोण आहे किंवा तुमच्या दोघांमध्ये सांगा आता तुम्ही दोघं आहात तिथे शांत कोण आहे? मी जास्त आहे. आणि हट्टी कोण आहे दोघांमध्ये जास्त? दोघंही. हो. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? कोणी नाही. मग त्यातल्यात मी असेल कदाचित. ही जास्त आहे माझ्यापेक्षा. मी आतल्यात ऍक्टिंग करतो रोमॅन्टिक पण आहे ते ऑफकोर्स नाही तर आता 30-33 वर्ष माइट ॲज वेल असं ते 30 वर्ष तुम्ही झालीत ना लग्नाला? 33 वर्ष. ओ
वाटत नाही तुमच्या दोघांकडे पाहून? 31 2026 चाललंय. मे मध्ये 32 होणार. आपण 95 बरं ठीक आहे. 94. आवाज प्रत्येक इंटरव्ह्यूत. मला तर वाटतं की आताच लग्न झालं. ट्रिप प्लॅन कोण करतं? ट्रिप बाहेर जायचंय वगैरे प्लॅनिंग कोण करतं? सर कशातच नसतात. माझं प्रोडक्शन मला करतो ना. नाही, कुठेही ठरवलं की तो म्हणतो काही नाहीये बघण्यासारखं. म्हटलं तिथे मी दिवसेंदिवस 15 दिवस असतो. मुलींना आहे म्हणजे. तर मी फॅमिली ट्रिपला अतिशय वाईट कंपनी आहे. काश्मीरला गेलो तर मला रस्ते माहिती आहेत, कारण महिना दीड महिना तिकडे शूट केलं, मीच गाडी चालवायचो. त्यामुळे सगळे तो ड्रायव्हर म्हणायचा यार आपको सोनमर्ग वाला ये रास्ता भी पता है, यहाँ का भी पता है, म्हणा नेहरू चौक से भी जाता है, यहाँ से भी जाता है. असो ते दॅट्स अ बॅड साईन. बरं, वाद झाल्यावर आधी हसतं कोण? म्हणजे आपण पटकन आपण भांडलोय तर आपल्याला एक हे होतं ना, आपण स्माईल येते अचानक, आपण भांडता भांडता काहीतरी असं आठवतं आणि कोण विसरतं पटकन भांडण? मी. हा, मॅम धरून बसतात. हो, एकमेकांची काही अशी वेळ पण दॅट पिरियड इज मोर. एकमेकांची अशी कोणती सवय आहे तुमची, दोघांनी सांगा, जी तुम्हाला आवडते? तो व्यवस्थित आहे आणि Organized. मी पसारे तो त्याचं आवडतो नक्की. आणि एकंदर मला पसारे करायला आवडतात आणि मग ते पसारे झाल्यावर मी आवडते. तुमची कोणती? त्याचं असं म्हणणं असं की मग आत्ताच ठेवणं आवडतं असं नाही, असं ड्रास्टिक चेंज झालं की मजा येते मला. ह्यांची कोणती सवय? हिचं प्लॅनिंग खूप छान असतं. मग ते कसलंही असो, कोणत्याही फायनान्शियल असो किंवा बाकी राईट फ्रॉम द ट्रिप टू फायनान्सेस, शी इज अ व्हेरी गुड प्लॅनर. खूप चिकाटीने काम करते, भयंकर चिकाटी याच्यामध्ये. एका शब्दात खूप खूप आवडणारी मला गोष्ट म्हणजे तो सकाळी सकाळी चहा करतो छानसा. हो, मला म्हणजे चहा मला तोच करतो तो आवडतो. मला ते मला चहा सकाळी उठल्यानंतर सगळ्यांसाठी करतो मी. आवडीचा तो माझा विषय. एका शब्दात तुमच्यासाठी समीर सर. एका शब्दात समीर. म्हणजे एक वाक्य पण सांगू शकता. समीर हवा का झोका. तो असा म्हणजे ठरवत पण नाही, तो करत असतो गोष्टी असा, म्हणजे त्याचं निवांत तो मेहू असतो. आत्ता त्याला हे वाटलंय करावं असं की तो ते करतो तेव्हा तुमच्यासाठी म्हणजे. तुमच्यासाठी पण मला ते आवडतं त्याचं. ओके. म्हणजे मला हा गुण वाटतो मला त्याचा की जमलं पाहिजे असं करायला. आणि तुमच्यासाठी अपर्णा मॅम एका शब्दात? ती फ्रँकली नावामारच आहे, महादेवांची बायको. ओ, त्यामुळे ती इतकी सांभाळते, सगळ्यांना सांभाळते. फक्त मी नाही, मुली नाही, पण माझी आई, माझे बाबा, म्हणजे मी अडकलेलो असलो कामात तर माझा कित्येक वेळा कॉल पण होत नाही 15-15 दिवस. पण हिचं प्रत्येकाची काळजी घेत असते ती. आणि ऑफकोर्स सासूबाई सगळ्यांचीच, म्हणजे काका आमचे सासरे बुवा होते तोपर्यंत आई बाबा सगळ्यांविषयी असते. किंवा मी आता मुंबईला चाललो 4 दिवस, तर आता मग ती डबे करून देईल मला वेगवेगळ्या भाज्यांचे, किंवा अशा कच्च्या पोळ्या करून देते की तिथे फक्त तू भाजून घे. तर ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ती अजूनही म्हणजे कित्येक वेळा वाट बघते, बाबा तू जेवायला येणार होतास. तर ते एक्सप्रेस नाही करत, पण ते तिच्या कृतीतून दिसतं ते प्रत्येक. दॅट इज ते खूप हे असतं त्या गोष्टी. कोणी असो, म्हणजे मुलींविषयी तर आहेच, त्यामुळे पण माझ्याविषयी सगळ्यांविषयीच छोट्या छोट्या अशा एलिमेंट्स आहेत तिच्यामध्ये की जे विच म्हणते ना की फिल्मी भाषेत की आसू आ जाए यार. चांगल्या नोटवर त्यांनी इंटरव्ह्यूचं हे केलेलं आहे.